नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मुंबई पोलीस भरतीचा पेपर 2021 ला जीकेचे जेवढे प्रश्न आले होते ते आज आपण पूर्ण जीकेचे प्रश्न पाहणार आहोत। तसेच बाकीच्या जिल्ह्यांचे जीकेचे प्रश्न आपण घेणार आहोत। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला पाहूया आजचा पहिला प्रश्न। नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरिया। प्रश्न 2, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर त्याचं उत्तर आहे सुकुमार सेन यांची। प्रश्न 3, 5 मे 2022 मध्ये महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली, ती कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ती आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। प्रश्न 4 पाहूया। एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून काय आकारला जातो? तर त्याचं उत्तर आहे CGST। तुमच्यासाठी प्रश्न आहे, या CGST चा फुल फॉर्म कमेंट मध्ये सांगा। प्रश्न 5, शेतकऱ्यांनी कोणत्या जिल्ह्यात सारा बंदीची चळवळ सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे खेडा जिल्ह्यामध्ये। पोलीस भरती असो किंवा MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जीके वरती प्रश्न विचारले जातात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि येत्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न सुद्धा समजेल। तर चला प्रश्न 6 पाहूया। महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव कोणते गाव म्हणून प्रसिद्ध आहे? तर त्याचं उत्तर आहे पुस्तकांचे गाव। प्रश्न 7 पाहूया। वरुणा हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदला दरम्यान आयोजित करण्यात येतो? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स नौदलासोबत। प्रश्न 8, जानेवारी 2023 मध्ये विरासत साडी महोत्सव कोठे पार पडला? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे। प्रश्न 9, महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे? तर त्याचं उत्तर आहे 10 सप्टेंबरला। प्रश्न 10 पाहूया। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ChatGPT हा रोबो कोणत्या अमेरिकी कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात आणला? तर त्याचं उत्तर आहे OpenAI कंपनीने। प्रश्न 11, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली। अशी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे नोट डाऊन करत चला। प्रश्न 12, महाराष्ट्र स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे 50% जागा। प्रश्न 13 पाहूया। संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे? तर त्याचं उत्तर आहे भरड धान्य वर्ष। प्रश्न 14, 1 जानेवारी 2023 रोजी कोणत्या देशाने युरो हे चलन स्वीकारले? तर त्याचं उत्तर आहे क्रोएशिया देशाने। प्रश्न 15 पाहूया। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला, हे गीत कोणी लिहिले आहे? तर त्याचं उत्तर आहे राजा बडे यांनी। तुमच्यासाठी प्रश्न आहे, हे गीत कोणी गायले आहे हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा। प्रश्न 16 पाहूया। मार्च 2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विभागाने त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या 100% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केले? तर त्याचं उत्तर आहे मध्य रेल्वेने। प्रश्न 17, 2023च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर त्याचं उत्तर आहे जयपूरमध्ये। प्रश्न 18, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशामध्ये। प्रश्न 19 पाहूया। 2022 या राष्ट्रकुल स्पर्धेचे भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे मीराबाई चानू यांनी जिंकले होते। प्रश्न 20, शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि अन्नधान्य स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे हरित क्रांती। प्रश्न 21, कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही? तर त्याचं उत्तर आहे माहितीचा अधिकार, याचा मानवी हक्कांमध्ये अधिकार होत नाही। तर पाहूया प्रश्न 22, भारताने कोणाच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती? तर त्याचं उत्तर आहे कपिल देव। प्रश्न 23, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला? तर त्याचं उत्तर आहे फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी। प्रश्न 24, इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? तर त्याचं उत्तर आहे पोखरण इथे। प्रश्न 25 पाहूया। महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे ठकी। प्रश्न 26, भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प कोणत्या शहरात उभारला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे पुणे जिल्ह्यामध्ये।
प्रश्न 27, इसवी सन 1992 मध्ये कोणत्या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 28 पाहूया. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले यांनी. प्रश्न 29, संसदीय शासन पद्धती कुठे विकसित झाली? तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड देशामध्ये. प्रश्न 30 पाहूया. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले? तर त्याचं उत्तर आहे 14 बँकांचे. प्रश्न 31 पाहूया. आपल्या देशात कोणत्या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अंमलात आली? तर त्याचं उत्तर आहे 1 जुलै 2017 ला. प्रश्न 32, संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून कोणत्या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाला. प्रश्न 33, 2023च्या 19व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा ऑगस्ट 2023 मध्ये कुठे आयोजित करण्यात आल्या? तर त्याचं उत्तर आहे बुडापेस्ट इथे. प्रश्न 34 पाहूया. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 35, परम 8000 महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ कोण? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर विजय भटकर हे. प्रश्न 36, 2022 सालच्या WHO अमृत महोत्सवाची 75वी सभेची मुख्य संकल्पना काय होती? तर त्याचं उत्तर आहे शांततेसाठी आरोग्य, आरोग्यासाठी शांतता. प्रश्न 37 पाहूया. भारताचे कोण राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात? तर त्याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती. प्रश्न 38, 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याची. प्रश्न 39, भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते? तर त्याचं उत्तर आहे वाहन उद्योगाला. प्रश्न 40 पाहूया. पुण्यातील कोणत्या गांधी स्मारक संग्रहालयात महात्मा गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते? तर त्याचं उत्तर आहे आगा खान पॅलेस मध्ये. प्रश्न 41, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा यांची. प्रश्न 42, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर MS स्वामीनाथन. तुमच्यासाठी प्रश्न आहे, हरित क्रांतीचे जनक कोण होते? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. प्रश्न 43 पाहूया. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 44, भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? तर त्याचं उत्तर आहे युनिसेफ. प्रश्न 45, सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने 2022 मध्ये कोणत्या देशाला डॉर्नियर 228 विमान भेट दिले? तर त्याचं उत्तर आहे श्रीलंका देशाला. प्रश्न 46 पाहूया. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे NCC ची. या NCC चा फुल फॉर्म तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न 47, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे संत नामदेव यांना. असेच रोजचे चालू असेच सर्व जिल्ह्यांचे आपण जीकेचे प्रश्न घेणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. व तुम्हाला या व्हिडिओची PDF जर हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.